नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। पुणे नाशिक महामार्गावर रविवारी 26 जानेवारी 2025 रोजी पहाटे एक विचित्र भीषण अपघात घडला आहे। माल वाहतुकीचा लहान टेम्पो आणि एक दुचाकी यांची धडक झाली। या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने होरपळून एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत। सदरचा अपघात रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास चाकणमध्ये एकतानगर चौळील भागात घडला। साणप्पा चिंतामणी वयवर्षी 24 या दुचाकी चालकाचा यात होरपळून मृत्यू झाला असून त्याचा मित्र सर्वेश यात गंभीर भाजून जखमी झाला आहे, तर टेम्पो चालक शिवराज बनगोळे हा जखमी झाला आहे। या अपघातानंतर वाहनाने नेमका पेट कसा घेतला हे स्पष्ट झाले नाही। याबाबतचा अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत। राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावरील एका नामांकित ब्रँड म्हणून चर्चेत असणाऱ्या आदित्य कलेक्शन या कापड दुकानामार्फत 1 रुपयात कुर्तीचा शहरात प्रचार करण्यात आला होता। ही कुर्ती खरेदी करण्यासाठी प्रजासत्ताक दिनाला महिलांनी प्रचंड गर्दी केल्याने गोंधळ उडाला। महिलांच्या तुफान गर्दीनंतर दुकानाचे शटर बंद झाले। त्यानंतर महिला आक्रमक झाल्या। सायंकाळपर्यंत महिलांनी दुकानासमोर गर्दी केली होती। अशा प्रकारे जाहिरात करून फसवणूक करणाऱ्या दुकानासंदर्भात महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत वाडा रस्ता अडवल्याने पोलिसांची चांगलीच भांबेरी उडाली। राजगुरुनगर या ठिकाणी जुना पुणे नाशिक रोडच्या कडेला असलेल्या अंगूर वाईन्स दुकानाचे शटर उचकटून कपाटातील रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे DVR असा 1.5 लाख रुपयांचा माल लंपास केला। अनुप टाकळकर यांनी खेड पोलिसांत याबाबत तक्रार दिली आहे। संपूर्ण खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। खेड तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, खेड पंचायत समिती कार्यालय, विविध जिल्हा परिषद आणि माध्यमिक विद्यालये, चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी पालिका व पोलीस स्टेशन या ठिकाणी ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले। खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्यासह प्रांत, तहसीलदार व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। सर्व शासकीय कार्यालये आणि प्रशालांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। खेड तालुक्यातील विविध प्रशालांमध्ये ध्वजारोहण उत्साहात संपन्न झाले। खेड तहसीलदार व प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार आणि प्रांत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले। संपूर्ण खेड तालुक्यातील विविध ग्रामपंचायती आणि राजगुरुनगर, चाकण आणि आळंदी शहरात ध्वजारोहण आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले। चाकण शहरात नगर परिषद, पोलीस स्टेशन, संग्रामदुर्ग किल्ला, श्री शिवाजी विद्या मंदिर चाकण, स्वर्गीय गुलाबराव शिक्षण संस्थेचे ज्ञानवर्धिनी विद्यालय, भामा इंग्लिश मीडियम स्कूल आणि स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे ज्युनियर कॉलेज चाकण आदी विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। चाकणमध्ये सर्वत्र असा जल्लोष पाहावयास मिळाला। चाकणमधील श्री शिवाजी विद्यालयात विविध विभागातील प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार प्रशालेमध्ये करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना रोख रक्कमही बक्षीस म्हणून प्रदान करण्यात आली। खेडचे आमदार बाबाजी काळे भल्या सकाळी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने घराबाहेर पडतात। त्यानंतर कार्यकर्ते नेतील त्या ठिकाणी त्यांच्यासोबत चहा, नाश्ता आणि मिसळचा आस्वाद घेत असल्याचे चित्र अनेक वेळा पाहावयास मिळाले आहे। आज देखील शिरोलीमध्ये असलेल्या आमदार बाबाजी काळे यांनी चक्क कार्यकर्त्यांच्या समवेत वडापावचा नाश्ता करून पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले। बीड जिल्ह्यातील मसाजो गावाला भेट देऊन देशमुख कुटुंबियांचा चाकणमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांत्वन केले। येथील चाकण विकास मंचचे अध्यक्ष कुमार गोरे यांच्यासह कार्यकर्तेही उपस्थित होते। पीडित देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा अशी अपेक्षा यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। हुतात्मा राजगुरू जन्मस्थळ राष्ट्रीय स्मारक राजगुरुवाडा, राजगुरुनगर येथे ध्वजारोहण आणि अन्य कार्यक्रम संपन्न झाले। त्यानंतर पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींशी बोलताना राजगुरुनगरमधील नागरिकांनी येथील विकास कामांबाबत काय सांगितले ते पाहूयात। राजगुरुवाड्याचं काम सध्या प्रगतीपथावर आहे। आपण पाहू शकता गावातील सर्व मंडळी असतील, हुतात्मा राजगुरू स्मारक मंडळाची सर्व पदाधिकारी असतील, हे जातीने इथे उपस्थित असतात आणि सर्व कामाची देखरेख अतिशय उत्तम रीतीने ते पाहतात। आता राजगुरुवाड्याचं काम तर सुरुवात झालेली आहे।
फक्त याच्यामध्ये ॲक्विजिशन राहिलेले आहे ते कलेक्टरकडनं लवकरात लवकर व्हावी, प्रांत साहेबांनी त्यात लक्ष घालावं. येथील तहसीलदार असेल, ॲक्विजिशन जेवढं लवकर होईल तेवढं बजेटली प्रोव्हिजन पण जास्त होऊ शकते. तरी ह्या आता आम्हाला अशी आशा वाटते आज 35 वर्षाच्या आंदोलनानंतर हे काम आता प्रगतीपथावर दिसतंय. आम्हाला आमच्या यशाला फळ येतंय. आता ह्याच्यात फंड पण पडलेले चांगले आणि आता पूर्वीप्रमाणेच चुनखडीमध्ये हे काम होत आहे. याच्यामध्ये तुरटी बिरटी मिसळून एकदम भक्कम काम होत आहे आणि हे 200 वर्षाची गॅरंटी आहे म्हणून हे काम जरा स्लो गतीने चाललेलं आहे. 20 कोटीपर्यंत कामांची टेंडर या ठिकाणी झालेली आहे. आपण पाहिलं असेल तर भीमा नदीच्या दक्षिण बाजूच्या तटाचं काम देखील पुरातत्वच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे. खरं तर आता जे काम होणार आहे ते सिमेंट बांधकाममधलं नसणार आहे, तर पुरातत्वच्या माध्यमातून हे जुन्या पद्धतीचं चुन्यामध्ये त्याच्यामध्ये बेलाची फळं असतात, अनेक झाडांचा रस असतो त्यामध्ये, अशा पद्धतीने तो तयार केलेलं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये ते काम चालू आहे. त्या कामाला मर्यादा आहे बांधकामाला की साधारणतः 1.5 ते 2 फूटच एका दिवसाला काम होत असतं. त्यामुळे त्या पद्धतीने चालू आहे. खरं तर ॲक्विजिशन लवकर झालं तर 109 कोटीचं जो झालेलं बजेट आहे ते संपूर्ण या मार्च आतमध्ये संपणं आम्हाला नागरिकांना अपेक्षित होतं. पण ॲक्विजिशनचं काम थोडंसं लेंदी पद्धतीने चालू असल्यामुळं त्या ठिकाणी बाकीचं बजेट खर्चही होऊ शकलं नाही. पण पुढच्या महिन्याभरापर्यंत जर ते बजेट ॲक्विजिशनचं काम पूर्ण झालं तर ती टेंडर त्या ठिकाणी निघतील अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि 109 कोटी रुपये त्या ठिकाणी राज्य सरकारने पूर्णपणे वर्ग करून ठेवलेले आहे ते या मार्च एंडच्या आतमध्ये खर्च व्हावे ही अपेक्षा या ठिकाणी राजगुरुनगर वासियांच्या वतीने. अनेक वर्षापासून हा हुतात्मा राजगुरूंच्या स्मारकाचा प्रश्न जो आहे तो वर्षानुवर्ष प्रलंबित पडलेला प्रश्न आहे. 2002 मध्ये आम्ही या स्मारकाच्या प्रश्नासंदर्भामध्ये माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांना प्रस्ताव देऊन हा राजगुरूंच्या स्मारकाचा पहिला निधी 10 लाख रुपये माननीय नामदार दिलीप वळसे पाटील यांनी दिला. परंतु आता वर्षानुवर्ष आमदार येतात, वर्षानुवर्ष खासदार येतात, प्रत्येक वेळेला प्रांत अधिकारी येतात, प्रत्येक वेळेला सीओ येतात, अनेक प्रशासकीय अधिकारी येतात, परंतु या प्रश्नाची काही सोडवणूक करायला कोणताही अधिकारी, सक्षम अधिकारी आतापर्यंत मिळालेला नाहीये. आम्ही या राजगुरूंनी या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. राजगुरू हे फक्त राजगुरुनगर शहरापुरते मर्यादित नाही, देशापुरते मर्यादित झालेले आहेत. परंतु प्रशासकीय यंत्रणा आणि जी काही राजकीय यंत्रणा जी आहे या तालुक्याचे आमदार असतील, विद्यमान असतील, माजी खासदार असतील, विद्यमान खासदार असतील, यांनी आतापर्यंत या गोष्टीकडे काय दुर्लक्ष केले माहिती नाही. वर्षानुवर्ष 109 कोटीचा निधी पडलेला आहे. माननीय प्रांत अधिकारी असतील, माननीय तहसीलदार असतील किंवा या तालुक्याचे विद्यमान आमदार असतील, इथं जी काही राहणारी जी लोकवस्ती जी आहे त्या लोकवस्तीचं ऍक्विजिशन म्हणजे त्यांनी हस्तांतरित करायला पाहिजे होतं. हे संपादित क्षेत्र अजून तसं राहिलेलं आहे. खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात रविवारी दिनांक 26 जानेवारी रोजी साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प रविवारी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी गुंफले. माजी आमदार साहेबरावजी बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने हुतात्मा राजगुरू महाविद्यालय साहेबराव बुट्टे पाटील महाविद्यालय प्रथम मी तुम्हाला नम्रपणे नमस्कार करतो. खरं तर अशा व्याख्यानमालेमध्ये जाण्याचा हा माझा पहिलाच योग आहे. सातत्याने महाराष्ट्रामध्ये मी जवळपास सलग प्रवास करायचा म्हटलं तर महाराष्ट्र मी 8 वेळा फिरलेलो आहे. 48 दिवसाची शिवशाव यात्रा केली. जगातले 63 देश फिरलो. वेध कसा घ्यायचा म्हणून इतिहासातल्या प्रेरणा शोधावं लागतात, विचार शोधावा लागतात. अटकपर्यंत मराठे गेले, दिल्ली तख्त ताब्यात घेतलं. महादजी शिंदेनी 10 वर्ष दिल्ली तख्त ताब्यात ठेवलं होतं. 110 वर्ष मराठ्यांनी अगदी तंजावरला गेला तरी आणि बलुचिस्तानला गेला तरीही, कारण आपण लोक युद्धासाठी बाहेर पडलो, प्रदेश जिंकले, तिथंच स्थिर स्थावर झाला. बडोदा गायकवाड आजही बडोदा ताब्यात आहे. इंदोरचे होळकर आहे, ग्वालियरचे शिंदे आहेत. उदाहरणासाठी सांगतोय तुम्हाला. देवासला पवार आहे. हे का सांगतो मी तुम्हाला की आमचा एक बाणा होता. आम्ही गाव सोडून लढाईसाठी बाहेर पडलो आणि त्या गावात केरळला मराठे आहेत. तुम्हाला मी सांगतो, सण उत्सव सगळं त्यांनी स्वीकारलेलं आहे. हे सगळं त्यांनी स्वीकारून आता तिथंच राहिलेले आहेत ते. आता माझा प्रश्न तुमच्यासाठी आहे की मी ज्यावेळेस परदेशात फिरतो
जगातल्या 63 देशामध्ये फिरत असताना मी अमेरिकेला गेलो होतो. गमतीचा भाग सांगतो, कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आणि ती जी मुलगी आम्हाला घ्यायला आली होती ती म्हणली चायला. म्हणजे चायला म्हणलं अमेरिकेत, म्हणजे मी मुंबईची आहे, मुंबईची आहे, पण ती कधी तिकडे गेली, ती तिथं काय काम करते. आपले लोक विस्तारलेले आहेत. म्हणजे आपली एक मुलगी अमेरिकेतल्या सिडमोर कंपनीमध्ये असिस्टंट म्हणून काम करते, याचा मला खूप अभिमान वाटतो. पण हे पर्याय किती आहेत, ही उदाहरणं किती आहेत. याच खेडमधले प्रशांत राळे ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीत राहतात, आणि तुमच्या आसपासच्या जवळपास मला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही 25 वर्षात कामगार भरतीत आणि पदोन्नती देताना मोठा गैरकारभार झाल्याचा आरोप करत याच बाजार समितीचे माजी संचालक राम गोरे यांनी रविवारी 26 जानेवारी 2025 पासून चाकणमध्ये आमरण उपोषण सुरू केलंय. मागील 25 वर्षात झालेला गैरकारभार सुरळीत करण्याची जबाबदारी यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांवर येऊन पडली आहे. राम गोरे यांच्या उपोषण आंदोलनास विविध पक्ष संघटनांनीही पाठिंबा दिलाय. जे मागासवर्गीय अनुशेष जो भरायला पाहिजे होता कृषी बाजार समिती खेड यांनी, तो अनुशेष मागासवर्गीयांचा अनुशेष न भरता त्याच्यामध्ये ओपन समाजाचा उल्हासरावजी चांबारे यांना त्यांनी कोणत्याही म्हणजे कायदेशीर गोष्टीचा आधार न घेता डायरेक्ट त्यांनी त्यांच्या पदाचा सतीश चांबारे यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून, कारण सतीश चांबारे हे बाजार समितीचे सचिव होते, आणि सचिव हा बाजार समितीचा एक मूळ असा आत्मा असतो, परंतु ज्याच्या हाती ससा तो पारधी या वृत्तीप्रमाणे सतीश चांबारे यांनी पदाचा गैरवापर करून त्याचे पुतणे उल्हासरावजी चांबारे यांना अनुशेष भरतीच्या याच्यावर त्यांनी नोकरी घेतलेला आहे. तर आमचं भीमशक्ती संघटनेच्या वतीने आणि मूळचे वतनदार आम्ही राजगुरुनगर शहराचे आहोत, या शेतकऱ्यांच्या वतीने आमची एक मागणी आहे की मागासवर्गीयांचा अनुशेष जो आहे, जो शासनाने, जो कायद्याने, जो संविधानाने जो मागासवर्गीयांना अधिकार जो दिलेला आहे, त्या अधिकारावरती कोणतीही गदा न आणता अगोदर मागासवर्गीय अनुशेष भरायला पाहिजे होता, तो न भरता यांनी यांचा केवळ सक्का पुतण्या म्हणून यांनी जो उल्हासरावजी चांबारे यांना घेतलेला आहे, त्यांना तात्काळ कामावरून काढून टाकावं आणि मागासवर्गीय अनुशेष भरतीप्रमाणे आणि 100 ती नियमावली जी आहे, बिंदू नियमावली, त्या नियमावलीचा देखील यांनी भंग केलेला आहे. म्हणजे केवळ आणि केवळ पदाचा गैरवापर करून यांनी सगळा बोगस कारभार जो केलेला आहे तो सगळा रद्द करावा, त्या मुलाला कामावरून काढून टाकावं, एक गोष्ट. आणि दुसरा विषय आहे सतीश चांबारे यांच्याकडून जी काही थकबाकीची जी रक्कम आहे काय, ती यांच्या खात्याने चौकशी लावून जरी ते निवृत्त झालेले जरी असले तरी त्यांच्याकडून कायदेशीर कारवाई करून ती रक्कम वसूल करण्यात यावी. जिल्हा परिषद शाळेतील मुले सुद्धा सर्वच क्षेत्रात हुशार असतात. कमान जिल्हा परिषद शाळेतील एका दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना माझा दादा हे एकपात्री नाटक करून सर्वांनाच खळखळून हसवलं. खेड तालुक्यातील कमान गावातील जिल्हा परिषद प्रशालेतील सौम्या निवृत्ती नाईकरे या विद्यार्थिनीचा हा व्हिडिओ सोशल माध्यमात चांगलाच व्हायरल होतोय. कुरुळी चिंबी फाटा येथील रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रक्तदान शिबिरात 50 जणांनी रक्तदान केलंय. यावेळी गणपत मुरे, निलेश मुरे, पत्रकार विजय मुरे आदींसह नागरिक उपस्थित होते. प्रियदर्शनी विद्यालय वाकी खुर्द तालुका खेड या ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण खेड तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील विविध गावे, ग्रामपंचायती, प्रशाला आणि शासकीय कार्यालय या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमांवर थोडक्यात नजर टाकूयात. आपल्या सर्वांचं शाळेच्या वतीनं सहर्ष स्वागत.
नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.